तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण? पुन्हा एकदा स्वागत आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत चिपळूण बहादूरशेख नाके तिथं. तर आज आपल्या बहादूरशेख नाकडा कृषी महोत्सव आहे. तिथं आपला लाडका, सर्वांचाच लाडका मुळशीचा मुळशीचं जे नाव मोठं केलं तो आपला बाकासूर म्हणजे सरपंच आपल्या भेटीला इथं आला आहे चिपळूणात. मागाशीच आला आहे. तर आम्हाला माहीत पडलं, तर आता आम्ही लगेच चाललो आहे तिथं तातडीने आणि आपण बाकासूरला बघूया. तिथं अजून काय काय कृषी महोत्सवमध्ये काय काय ते तुम्हाला पण दाखवतो. आणि आज आपण भरपूर मजा करणार आहोत, म्हणजे भरपूर मजा येणार आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आज आपण बाकासूरला भेटणार आहोत. तर आता आपण जाऊया सरपंचाकडं, म्हणजेच आपल्या बाकासूरकडं. आता पुढे भेटू. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो इथून बहादूरशेखला जायला. तर आता तिकडे जाऊया आणि भेटूया. पण काळजी घ्या. तर मित्रांनो, आता आम्ही थोड्या वेळात पोहोचू. कृषी प्रदर्शन आहे ना इथे बहादूरशेख नाक्याच्या इथे. तर आता आम्ही तिथेच पोहोचू. तर तुम्हाला तिथे भेटतो, तिथे जाऊन भेटतो. बघूया काय काय आज कृषी प्रदर्शनमध्ये. तिथे जाऊन भेटतो. तोपर्यंत काळजी घ्या. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय. आता बघूया आतमध्ये जाऊन काय काय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप गर्दी झाली इथं. आणि आपला बघू शकता इथं कृषी महोत्सव आहे इथं प्रदर्शन. तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो इथे. वर्षी काही नवीन आहे, हे नवीन आहे वर्षी. हो ना. इथून एंट्री आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथून बघा स्टॉल वगैरे चालू झाले ते, म्हणजे जे हाय ठेवलंय इथं. शेती कशी करावी, कुठल्या पद्धतीने, हे सगळे मशीन वगैरे आहेत तिथे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. वेगवेगळ्या विभागातून इथे पण माणसं आणलेत. तर पुढे जाताना भेटतो. इथं बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे भात आहेत. रत्नागिरीत आपल्याला भेटतात ना, रत्नागिरी जिल्ह्यात. ते असे वेगवेगळ्या प्रकारचे भात आहेत बघा तुम्ही. कर्जत एक, लाल भात वगैरे सर्व आहे इथे. हे खडे मसाले मित्रांनो, हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात भेटतात, म्हणजे आपल्या जिल्ह्यात. हे पण तुम्ही बघू शकता. काजू लागवड, फणस लागवड कशी करावी. सर्व प्रकारची झाडं आहेत मित्रांनो. गुलाब वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो. मी तर पहिल्यांदाच बघतोय. ह्याच्यातली काय काय झाडं माहिती आहेत मित्रांनो, पण काय काय नवीन आहेत माझ्यासाठी पण. मित्रांनो, इथे आपले जे हातोडी वगैरे ते भेटतं. इथं गाड्यांचं पण हे आहे. ट्रक वगैरे सर्व आहे मित्रांनो. टेम्पो वगैरे, ट्रक नाही टेम्पो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आपल्याला जे आयुर्वेदिक औषध आहे ते सर्व आहेत. मालिश तेल वगैरे सर्व आहे मित्रांनो. सर्वासाठी औषध आहे याच्यावर.
काय विषय काय विषय तर मित्रांनो, आपल्या जे आपण जेव्हा शेती करतो तेव्हा आपल्या जे वावरात जे हे येतो गुरं वगैरे येतात त्याच्या वाचण्यासाठी बघू शकता मित्रांनो, इथं हे आहे मशीन आहे. दिसतं टेस्टर आहे तो टेस्टर आहे तर मित्रांनो, खूप म्हणजे खूप गोष्टी आहे इथे. सर्व काय काय भेटू शकते इथे. कपडे वगैरे सर्व लेडीजांचं सामान, लेडीज लोकांचं सामान वगैरे सर्व, पापड मसाला, लोणचं बिंचं, सर्व घरगुती मसाले, औषधं सर्व काय काय भेटू शकतं. हे बघू शकता तुम्ही. हां बोल. हे बघा मित्रांनो, खाऊ पिऊ आहे. मित्रांनो बघू शकता लाडू बिडू आहे तिथे. वेगवेगळे सेंटर आहेत मित्रांनो खाऊ पिऊचे. बघू शकतो मी इथे खाऊ पिऊ आहे इथे. पॉपकॉर्न वगैरे नाही, लोणचं बिंचं पण मागाशी होतं मित्रांनो. खूप काय गोष्टी आहेत या कृषी महोत्सवामध्ये. माझ्यासोबत जो मित्र आहे तो आहे. मेन आकर्षण या कृषी महोत्सव तुम्हाला दाखवतो मी नंतर पुढे जाऊन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जर सगळं सामान आहे. रांगोळी बिंगोळीचं झटपट तुम्ही रांगोळी काढू शकता आणि वगैरे बाकी सगळं मस्तपैकी आहे. इथं सगळं लेडीज सेंटर आहे. हा सरकवून आता नाही तर मग तो उकरतो. तर मित्रांनो बघू शकता असं असतं घर बांबूचं. पूर्ण गवताचं हे आहे वरती मित्रांनो. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं लोहारांचं घर आहे. इथं असं सगळं सामान असतं, कोळसा वगैरे सर्व. त्या भट्टी इथं बघू शकता कुंभार. तेच बघू शकता मित्रांनो, ह्याच्यावर मडकं बनवतात. ही मशीन असते, म्हणजे मशीन होती आधी. आताची लोक मॉडर्न टेक्नॉलॉजी बघा बाबा आणतायत. हे आत्ता बनवलेले मित्रांनो मडकी आहे ती छोटी. काय म्हणतोस, काय घेऊन जाऊया 2 दिवस लिंबू सरबत पिऊ. कुंभाराचं घर. तर मित्रांनो बघू शकता बैलगाडी पहिल्यातली आता काय बघायला भेटत नाही. गोठा बघूया आपण. गोठा गुरु पण आहेत. चल तुम्ही कुठं पालता? तब्येत जो ज्वारा झाली तुमचे जास्त झाले. बघू शकता मित्रांनो गोठा. त्यांना गवत घातलंय. बैलाचं नाव काय मित्रा? रुद्रा. आणि त्या बजा बैजा. तुझी बैल आहेत? सॉरी. काय गोष्टी आहेत मित्रांनो, खूप म्हणजे खूप काय गोष्टी आहेत. बघा मित्रांनो चिकू आहेत ना हे. हां चिकू बिकू आहेत मस्तपैकी बघू शकता. चल काळी मिरी वगैरे सर्वांना मित्रांनो. इथं खाऊ गल्ली आहे. आता इथं जाऊ शकत नाही. आता आम्ही तुम्हाला हे सर्व दाखवतो. उंट बघा मित्रांनो, उंट. सकाळी येऊन गेलो. आयुष्यात पहिल्यांदा मी मित्रांनो उंट असं समोरून बघतोय जवळून.
इकडं बघ इकडं. तर बघा इथं पण उंटाची सवारी वगैरे तुम्हाला करायची असेल, घोड्याची सवारी करायची असेल तर तुम्ही इथं करू शकता, पण पैसे देऊ ना. माझ्याकडे घोडा बघायचा तुम्हाला मित्रांनो. हा बघा घोडा. ए ऋतिक मला ह्या घोड्यांची गरज नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ससे बिसे आहेत. हा बघा माहिती खूप काय काय खूप काय काय. मित्रांनो बघू शकता किती सुंदर घोडा आहे. नाव काय? राज. मित्रांनो नाव राज आहे. राज खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता काय ते वेगळंच आहे, मला पण माहित नाही. मांजर वगैरे आहे बघू शकता मित्रांनो. शेळी बघा मित्रांनो. शेळी मला बांधताना वाटतं सुटलाय. बघा मित्रांनो नाव काय? नंदी. नंदी. मित्रांनो नंदी नाव आहे या बैलाचं. मित्रांनो इथं चंद्रा आणि राधाची जोडी आहे बघू शकता मित्रांनो. मस्त त्रिशूळ काढला मित्रांनो बघू शकता तुम्ही. हा गावाकडचे घर, पण आता काय अशी घरं राहिली नाही आहेत. ते पण तुम्हाला बघू अगोदरच्या जमान्यात जुन्या जमान्यातली घरं जी आहेत ती तुम्हाला दाखवतो कसं असतं. ह्याला अंगण वगैरे बोलतात मित्रांनो. अंगण पडवी ह्याला पडवी बोलतात. आपण आता जाणार आहे समाधान सदनमध्ये बघू शकता मित्रांनो. शेणाचे सारवण आहे मित्रांनो. हे सर्व मित्रांनो बनवलेलं आहे बघू शकता. राधाकृष्णाचा फोटो, हा छोटूसा बेड. बघू शकता मित्रांनो ही चूल असते बाजूला, अशी भांडी असतात. बघू शकता मित्रांनो भांडी वगैरे, जातं वगैरे वेगवेगळे आहेत. असे डबे ठेवले जातात मित्रांनो. हात सोडते बघ. पाठची पडवी मित्रांनो. हे गरम पाण्यासाठी वापरतात आणि ही अशी पाठी बाग करतात मित्रांनो गावाला. आता म्हणजे घर अशी राहिली नाही, पण असतात काय काय ठिकाणी असतात. देवखोली आहे प्रत्येक गावाला आणि प्रत्येक अशा गावच्या घराला देवखोली असते वेगळीच. आणि आता आपण जाऊया बाहेर.
तर मित्रांनो हे जे आहे ना हे स्टोरेज आहे, म्हणजे एक पेटारा बोलतात त्याला. तुम्ही बघू शकता विहीर बघू शकता. आता आपला ऋतिक पाणी काढेल विहिरीतून. वा वा, ऋतिकला शिकवलं आहे मी पाणी कसं काढायचा. काढ काढ. असं असतं मित्रांनो. अशी विहीर असते. बघू शकता इथं आम्ही वरती आलोय. माचन असं काहीतरी आहे. इथून बघू शकता तुम्ही कसं दिसतं. आणि जे आपण आता जाणार बघायला खास म्हणजे जे आपलं बकासूर सरपंच तो तिकडे आहे मित्रांनो. गर्दी खूप आहे, काय करू समजत नाही, जावं लागेल. सर्वांचा लाडका, सर्वांची जान, बैलगाडी क्षेत्रात सर्वात मोठं नाव म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे आपला लाडका सर्वांचा बकासूर इथे आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. सर्व म्हणजे करोडो दिलांची जान आहे मित्रांनो हा बैल. बघू शकता मित्रांनो कसा बघतोय बकासूर आपल्याकडे. तर मित्रांनो बघू शकता किती गर्दी आहे. आत्ता मी घरी आले, खूप लेट झालं आहे, 7:30-8 वाजले मित्रांनो घरी येईपर्यंत. खूप म्हणजे खूप मजा आली आज बकासूरला बघून. प्रत्यक्ष आज मी स्वतः म्हणजे समोरासमोर आज स्वतः मी बकासूरला बघितलं. ह्याच्या आधी मी कधीच कुठल्या म्हणजे बकासूरला वगैरे कोणालाच बघितलेलं नाही, कारण का जे काय मी बघायचं मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये
शर्यती असं की त्यांना बघायचो आणि जे रील्स वगैरे येतात त्याच्यावरतीच. आज प्रत्यक्ष बघून खूप म्हणजे खूप भारी वाटलं आणि खूप गर्दी होती आणि त्या बैलाचं नाव खूप गाजलं आहे. तर जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.